बिल्कुल आपका प्यार हमें बड़ा अच्छा लगा, लेकिन एक चीज है, आपने देखा होगा सोने पिक्चर, जब तक बसंती का पैर चलता है तब तक गुरु की सांस चलती है। पाले खुद टीम जब तक इस मैदान के अंदर उनका बोलबाला चलेगा, शायद इस मैदान के अंदर मैं तब तक के लिए तस्वीर लगाऊंगा। लेकिन आज काफी कमेंटेटर है, ज्यादा समय नहीं लेना चाहूंगा। चौथा शुरुआत 2 ओवर के लिए, जिसमें यहाँ पर कंचन पालकर जुड़ चुके हैं स्कोरिंग के लिए, और अभिषेक पाटिल कंचन पालकर के खास है, कभी भी कुछ गलती होते हुए हमारे से तुरंत बताते हैं। काश हम भी आज कागज के टुकड़े होते कंचन पालकर के हाथों में चुपके होते, लेकिन तुम्हारा हाथ बड़ा तगड़ा है भाई, निकलना भी काफी मुश्किल होगा। और उनका साहब चेहरे पे मुस्कान है, खुशी एक बार आई हुई तमाम दर्शकों का फिर से स्वागत है। जिन दर्शकों इस मैदान के ऊपर देश तस्वीर रखे उनका भी शुक्रगुजार करना चाहूंगा। और सरपंच ग्रुप नगर पंचायत कसलखंड के अनिल अनंत पाटिल साहब का भी शुक्रगुजार करना चाहूंगा। बिल्कुल जितने भी मेहमान इस मैच के ऊपर तस्वीर रखे, हर मेहमानों का यहाँ पर खातिरदारी किया गया, सम्मान साल फूलों की गुलदस्ता देकर, जो हिंदुस्तान का परंपरा है, रीति रिवाज है, बिल्कुल इस रीति रिवाज को यहाँ पर बड़ी अच्छी तरह से निभाते हुए प्रीतम दादा मात्रे जिनके वार्ड दिवस के जन्म दिवस के आगाज पर इस टूर्नामेंट के आगाज हुए, तो चलते यहाँ पर टॉस यहाँ पर टीम ने टॉस जीतने के बाद अभिषेक सर यहाँ पर गेंदबाजी का फैसला और पहले खुद टीम को यहाँ पर बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर छुपा, लेकिन मैदान के अंदर बल्लेबाज हेमंत भूर और अमीदा, तो शायद यहाँ पर अंकित भूर को यहाँ पर निश्चित करने के लिए बल्लेबाज के लिए रोका गया। सीनियर खिलाड़ी है, लेकिन कहते ना आगाज अच्छी हो तो फिर अंजाम अच्छा रहता है। तो पहले खुद टीम है तो बिल्कुल समय का खर्च करें, क्योंकि पंचायत आपण नंबर विनंती करूया की वेळ जास्त होतोय, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे सर प्लीज, कारण बराच वेळ होता। आता 5वा सामना सुरू आहे, यानंतर अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे। सकाळी 4-5 नको वाजायला, 2-3 पर्यंत सामने संपले पाहिजे 2 वाजेपर्यंत। ओटू बाबूशा धन्यवाद। और जाएंगे मैदान की तरफ, यहाँ पर बड़ा यहाँ पर आज के दिन का पहला राउंड का ये अंतिम मुकाबला, और इस अंतिम मुकाबला में आमने सामने वर्ले बनाम पालीपुर के बीच में बिल्कुल इसी मैदान के ऊपर अब मयूर दादरे तस्वीर बन चुके हैं, तो उनसे गुजारिश करते हैं आप हमारे इस मैच पर तशरीफ रखें। और जिनके आगाज में बड़ी अच्छी टूर्नामेंट है, हेलो बाबूशा, मैं आपको रोकना चाहूंगा। चेंडू कट केला सरळ टोर्नामेंट प्रत्येक पाठलाग करतोय, जोपर्यंत 2-2 चेंडूचे पाठलाग करतात तोपर्यंत त्याच्या अगोदर चेंडू सीमारेषेपर्यंत जाताना कोणाला पाठोशी राहायचे तर जय भरत यांच्याकडे संपर्क झाला। हेलो बाबूशा, आयोजकों का ये भी कहना है, अगर कोई खिलाड़ी तो इनाम नहीं जीतता है तो जो अमाउंट दी गई है ये कमेटी को जब्त की जाएगी। तो बिल्कुल सबर मैदान के ऊपर हम सीमारे के बाहर 4 रनों के लिए पाटील यांच्याकडनं पाठवून घ्या, परत मिळणार नाही। सचिन पाटील आमच्या भरले जे पाठवून लावलेलं विकेट हॅट्रिकसाठी बाबूचा नक्कीच सचिन पाटील आपलं धन्यवाद. त्याला आपण आपल्या खेळाडूला
प्रोत्साहित करताय. नेहमी जास्त प्रेशर करू नका आणि जास्त चांगला खेळ होईल. बिल्कुल यहाँ पर इनामों का बरसात होता हुआ और अभिषेक सर जब इतना अच्छा टूर्नामेंट रहेगा तो इस तरह के लगे मैदान के अंदर हेमंत भीड़ अपने आप को रूम बनाया गेंद को कवर से ऊपर खेला गया और जब तक गेंद कवर से मारे का चाहता दोनों बल्लेबाज आसान के साथ यहाँ पर आज दूसरा रन मुकम्मल करते हुए. और क्रिकेट में कहते हैं सबसे बड़ा रहता है साझेदारी. जैसे आपने देखो कि फुलर कांडे अजय बच्चन की धीरे धीरे प्यार को बढ़ाना है और हद से गुजर जाना है. बिल्कुल इन दोनों बल्लेबाज का सोच यहाँ पर धीरे धीरे साझेदारी बढ़ाते हुए टीम का टोटल जा पहुंचा 10 रन बगैर किसी नुकसान से. शायद कप्तान ने टॉस हारने के बाद जो चेहरे पे उनकी उदास थी और खुद कप्तान थे हेमंत भूरा जो कप्तान के रूप में आए थे और कप्तान ने तारीख खेलने का यहाँ पर कोशिश है. लेकिन जब दूसरे टीम के कप्तान ने जो टॉस जीता था वो शायद टॉस के उधर शॉट का इस्तेमाल कहते ना दोस्तों जमाना डालना दिखा है. असली में तो नकली खूब चलता है और आरे बल्ले साथ दोरोली संघाला 24 धावा करून दिल्या होत्या. पण आज या नाईट मध्ये काय घडतंय कारण त्यांच्या गोलंदाजांवरती अक्षरशः पाऊस पडला होता संख्येचा. याचं नाव क्रिकेट आहे. कारण डे मध्ये तुम्ही काय कामगिरी करता आणि त्यापेक्षा नाईट मध्ये काय खेळ त्याला म्हणतो आज चेंडू पॉईंट डोक्यावर मारलाय जबरदस्त फटका 2-2 क्षेत्रफूट पाठलाग करतात तोपर्यंत मात्र चेंडूवरती धावा मिळतात त्या 2 धावा. बिल्कुल छोटे गट के बल्लेबाज हैं यहाँ पर बल्लेबाज यमन भीड़ के देना क्रिकेट की भाषा में छोटा तीर करता है खाओ गंभीर. और छोटे गट के बल्लेबाज सचिन तेंदुलकर जिन्होंने इंटरनेशनल की दुनिया पर 39,000 रन बना लिए और दिमाग और टाइमिंग और प्लेसमेंट से और यहाँ पर बिल्कुल से अहमद गुरु उस तरह की बल्लेबाजी करते हुए. लेकिन बोलने टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद जो फासला लिया था उस फासला को गलत करते हुए बल्लेबाज और यहाँ पर हेमंत भूरी का गाड़ी फिर से चला सीधा टॉप एक्स्ट्रा कवर शुमार का जवाब 4 रनों के लिए. धन्यवाद विजय मास्टर. और पहला ओवर का समाप्त होने के बाद टीम का टोटल 20 रन बन चुका है. मयूर बाबरे जो टीम को सपोर्ट करने के लिए आए WTC के बड़े यहाँ पर ओनर है. बिल्कुल हम आपसे गुजारिश करते हैं हमारी इस मंच पर तशरीफ रखें और जिनकी टूर्नामेंट इसी महीना 23 तारीख को शिवराज टूर्नामेंट है जो फ्री एंट्री होगी और वहाँ पर टीम को हिस्सा मिलेगी. काफी कॉमेंटेटर को भी सम्मान किया जाएगा और खिलाड़ियों को भी. बिल्कुल उनकी एक अच्छी सोच है. मयूर बाबरे पाली को बिल्कुल इस मैदान के ऊपर आए हुए हैं. WTC के बिल्कुल ओनर है. फिर आपसे आप गुजारिश करते हैं आप हमारे इस मंच पर तशरीफ रखें. लेकिन यहाँ पर बात करेंगे पनवेल टेनिस क्रिकेट लाइव बिल्कुल यहाँ पर केवल दलवी जैसे अनमोल काबरा बिल्कुल नेहल मोरे और मनीष धूर इस तरह के काफी मेंबर पनवेल टेनिस क्रिकेट को आगे लेकर जाने का कोशिश सपना. आनंद तारेकर कहते हुए ना पापा मेरे कहते हैं बेटा मेरा नाम करेगा और बड़ा होकर ऐसा कुछ काम करेगा. आनंद तारेकर बड़ा होकर बिल्कुल बेहतर काम करते हुए लेकिन मैदान के अंदर पाले खोटेंगे. जवाबी हमला टॉस हारने के बाद इरादा साफ खुद कर बल्लेबाजी करेंगे क्योंकि क्रिकेट खेल कोई खेल नहीं बचेगा. नाना पवार ये स्टाइलिश से मुझे समझ में आ गया. नाना पवार कहते हैं ना एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो. वो क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है एक बार आजमा कर देखो. जिन्होंने आजमाया होगा वो हमसे बेहतर कह सकते हैं अंपायर करना कितना कठिन है. नाना पवार उनके साथ पर है. बिल्कुल शंकर मातृशोभा होने के बिल्कुल सीनियर खिलाड़ी बिल्कुल दोनों अंपायरों का शुक्रगुजार करते हैं और हमारे पूरी कमेंटेटर जो यहाँ पर मौजूद हैं और हल्की हाथों से यहाँ पर खेला गया. वैसे हल्के हाथों से खेलते हुए बल्लेबाज आसान के साथ एक रन चुराते हुए हेमंत भूरी की अच्छी शॉट बड़ी शॉट जो फील्डिंग की पाबंदी था उस पाबंदी पर लगाकर पर बल्लेबाजी और जैसे पाबंदी था यहाँ पर सिंगल डबर से टोटल को आगे बढ़ाते हुए यहाँ पर टीम का टोटल जहाँ पहुंचा
23 रन। हेमंत का बात करेंगे तो टोटल स्कोर 22 रन। अब बिल्कुल से हेमंत 21 टोटल स्कोर यहाँ पर 23 रन बना हुआ है। हेमंत दूर साइड नाना पवार से कुछ बातचीत करते हुए और साइड यहाँ पर बल्ला या गेप कुछ तो मंगवाते होंगे क्योंकि मैदान के अंदर रोशनी भूषण मैदान के ऊपर बल्ला लेकर लेकिन साइड यहाँ पर हेमंत दूर कब जो गेप मंगाते हुए जो यहाँ पर लाइट की थोड़ी सी किरण साइड है उनको परेशानी करते हुए रमाकांत बाबू साहब बड़ी खुश होंगे। शुरुआत कितना हो चुका है। आप तारीफ करना चाहूंगा मैं यहाँ पर अनिल आनंद पाटिल साहब बिल्कुल हर मेहमानों का यहाँ पर अच्छी सम्मान अच्छी खातिरदारी मैदान के ऊपर। अभी सीधा बल्ले से गेंद को खेला, गेंद निकली मिड ऑफ के रीजन से, लेकिन जब तक लॉन्ग ऑफ तक गेंद आ पहुंचता तब तक बल्लेबाज उनके लिए दूसरा जबरदस्त रनिंग बिटू का और चोरी चोरी चुपके चुपके दूसरा रन चुराते हुए टीम का टोटल जा पहुंचा इस 2 रन की मदद से 25 रन। आपण या ठिकाणी पाले खुर्द टीम जे फलंदाजी करते त्यांच्या सगळे ज्या पाठरागे बसले त्यांना विनंती आहे की खेळाडूंसाठी जागा आहे तिथे बाकीच्या लोकांनी बसू नका प्लीज खेळाडूंसाठी जागा आहे। सचिन पाटील तिथे खेळाडूला जागा द्या ना, तुम्ही पादर्शक राहता आणि तिथे खुर्चीत बसता। धन्यवाद सचिन और तो बाबू साहब बिल्कुल अभिषेक सर अपने सही अजमाई लेकिन वहाँ पर हमारे सुनील नरेश जैसे पारे करते एक गेंदबाजी के प्रमाण होंगे, लेकिन मैदान के अंदर बड़ी अच्छी बल्लेबाजी करते हेमंत दूर कौन भूल सकते इस बल्लेबाज को। पिछले साल बिल्कुल 15 गेंद के ऊपर 50 रनों का पारिया खेलने वाला ये बल्लेबाज पारी करते मैदान के अंदर, तो सर उस पारी को दोहराने का कोशिश और पेडल शूट का कोशिश है। नाना पवार बता रहे गेंद ऑप्शन के बाहर और यहाँ पर बल्लेबाज ने 1 रन मुकम्मल करते हुए लेग बाई के रूप में रन कैसे भी आए तालुक टीम के लिए 1-1 रन बड़े हुए हमारे टीम का टोटल 27 रन। बाबू आमचे गावचे आमचे दशरथ पाटील युवा नेते त्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। दशरथ पाटील आष्टेचे युवा नेते त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। बिल्कुल अमित यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हुए और सीधा बल्ले से खेला गया दोनों बल्लेबाज यहाँ पर विकेट के बीच में दौड़कर 1 रन मुकम्मल करते हुए दूसरे के लिए यहाँ पर इरादा बनाते हुए, लेकिन दूसरा रन से रोके दोनों बल्लेबाज 1 रनों के साथ टीम का टोटल जहाँ पहुंचा यहाँ पर 28 रन मगर किसी नुकसान से। साझेदारी बड़ी अच्छे मैदान के ऊपर, लेकिन अभी तक बात करेंगे तो दोनों टीम जो टॉस जीतने के बाद गेंदबाजी का फैसला लिया था कोई सफलता नहीं और उछलती हुई गेंद शायद पन्ना का यहाँ किनारा लिया होगा तो अगर पन्ने से नहीं वाला सीधा और विकेट के बीच में आज जबरदस्त बॉल लगाते हैं यहाँ पर हेमंत दूर इस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं। अभी तक सर कहते हैं ना उजाला मिल सके पाले को टीम को मैं अपना घर भी जला दूंगा, यानी अपनी टीम को जीत दिलाने के लिए मैं अपना सब कुछ लुटा दूंगा, ये कोशिश हेमंत दूर की। लेकिन दोनों टीम के गेंदबाज कप्तान थोड़ी सी निराश होंगे टॉस जीतने के बाद गेंदबाजी का फासला और दूसरा ओवर का समाप्त के बाद टीम का टोटल देखा जाता है यहाँ पर 30 रन बन चुका है। बिल्कुल से आगे की जानकारी सुनने के लिए जाएंगे अभिषेक सर की तरफ। अभिषेक सर कहते हैं यहाँ पर 15 के औसत से रन बन चुका है, 30 रन बन चुका है और बचा है 12 गेंद। अगर इस 12 गेंद के अंदर और 25-30 रन यहाँ बना लेता है तो पाले कूदते का फिर मुश्किल बनेगी कहीं ना कहीं दोनों टीम के लिए। धन्यवाद बाबू शाह। 2 षटकांचा खेळ मला संपला आणि कांचन पालकर जे केवाळ्याचे आमचे स्कोरर आहेत ते मला सांगतात की 2 षटकांच्या समाप्तीनंतर ते जावा धाव फलकावरती लागतात। आपण बघतोय व्यासपीठावरती वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सुरेश पाटील साहेब, विद्यमान सरपंच संतोष ठोकरे, उमेश ठोकरे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्याबरोबर वसंत काठावरे बसले, ते सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय जे आयोजित केली आहे अनिल पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन एक चांगली स्पर्धा लाईव्हची स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय। धावफलकावरती धावा येतात 30 धावा, टाइमपास असं होतो टाइमपास प्लीज, तर अजून यानंतर 5 सामने होणं बाकी आहे। लगभग 12 खेळाडू मला वारंवार माहिती पुरवत आहेत। दोन्ही संघाच्या बरोबर 8 चेंडू आहे बाजू जातोय, सरळ चेंडू लॉंग ऑफ सीमा रेल्वे पलीकडे गंधर्व चौकार
आणि या 4 धावांच्या बरोबरी झाल्या. धन्यवाद टीजे मास्टर चौथी साधा संपर्कावरती होतात. पालेखुर्द टीम हा एक चांगला संघ ठिकाणी बघतोय आपण. त्यांनी एक जबरदस्त खेळी केली आहे मैदानावरती. आक्रमण बघायला मिळत आहे बाबूशा. पण नाणेफेकीचा कोण जिंकला तर कुठल्याही प्रकारे कल्पना न घेता ती नैसर्गिक खेळी आहे. जी आपली नेहमीची खेळी ती खेळी बघायला मिळते ती या फलकावरकडून संपर्कावरती धावा येत आहेत. त्या 35 धावा तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तर या पहिल्या फेरीच्या अंतिम सामन्यामध्ये कोण जिंकणार? पालवे की बोर्ले? बोर्ले संघाचा बलाढ्य संघ, गोलंदाजी ताकद आहे बोर्ले संघाची. पण या लाईन टुर्नामेंटमध्ये पालवे संघाने पूर्णपणे त्याला वर्चस्व प्रस्थापित केला. हा चेंडू फक्त टॅप केला. दरम्यानच्या डोक्यावर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करून चेंडू उचलणार. तोपर्यंत या चेंडूवरती एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ठिकाणी सफल ठरतोय आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे 37 धावा. 37 धावा धावफलकावरती येतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीला पहिल्या फेरीचा अंतिम सामना सुरू आहे धावफलकावर. पण या सामन्यात कोण जिंकणार ते पाहणं फार महत्वाचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. चोर तास अपील केलं गेलं आणि फलंदाज एक धाव या चेंडूवरती भेटली आहे. आपण बघतो वेगवाईच्या रूपात त्या एका धावेच्या बरोबरीला धावफलकामध्ये बार होती. 38 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक बाबूशाह सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि बाबूशाहने महत्वाची गोष्ट ठिकाणी उल्लेख केला की कुठेही टुर्नामेंट असली आणि जरी आपण मॅच बघण्यासाठी गेलो, हा चेंडू चांगला पडता लॉंग दिशेला आणि फलंदाज मारतोय. ठीक आहे मास्टर, एक मिनिटात आपण बघतो की एक खरोखर बाद झाला. 38 धावा असताना बाबूशाह जेव्हापासून रायगड टेनिस कमेंट्री असोसिएशनची स्थापना झाली त्यापासून एक चांगला नियम म्हणजे झाला. नियम घातला गेला. कारण संदीप पाटील आणि महेश म्हात्रे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि खजिनदार आपले सत्यवान म्हात्रे यांच्या म्हणजे कमिटी आपली जी आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही जरी मॅच बघण्यासाठी गेलो कुठे तरी तिथे कमेंट्री करू नका. कारण तुम्हाला जर आमंत्रित असेल तरच तुम्ही कमेंट्री करा. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की या ठिकाणी आम्ही तुम्हाला आयोजकांच्या वतीनं 2 मॅचेस करण्याची संधी देतोय. त्याबद्दल आपण तसं काय मनामध्ये करण्याचं कारण नाही. कारण जरी असोसिएशन हे मात्र चांगलाच नियम आहे तर इथे आयोजकांचं म्हणणं आहे की आपण इथे 2 सामने करावेत म्हणून. जरूर वारंवार तुम्ही या गोष्टीचा उल्लेख करताय आणि ही शिस्त पाहिजे आणि चांगली शिस्त आहे ती आपल्या कमिटीची. पण इथे मात्र धावफलकामध्ये कुठे बदल होत नाही. धावा होता धावफलकावरती तर 38 धावा. नक्कीच आपण संदीप पाटीलला बघणार आहोत 16 तारखेला ज्यावेळेस पूर्वी टीम त्या ठिकाणी खेळणार आहे त्यावेळेस संदीप पाटील सुद्धा या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी आपल्या भागाला मिळतील. 38 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 10 धावा. कुशल भरत शिवाजीनगरचे कार्यकर्ते आणि प्रमोद पाटील यांनाही विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती यावं. 3 षटकांचा खेळ संपला. बराच वेळ या ठिकाणी दवड लागतो. बराच वेळ घेतला जातोय. एक सामन्याला 1 तास लागतोय आणि आज तर 10 सामने म्हणजे 10 तास लागणार. याचाही उल्लेख कुठे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हे कुठेतरी ओळखलं पाहिजे. कारण जसं जशी थंडी वाढणार बाबू तसं जशी प्रेक्षकांची गर्दी कमी होणार. पण इथे गर्दी जर कायम ठेवायची असेल तर जास्त फास्ट खेळ करणं गरजेचं असेल. ते दोन्ही संघाला पूर्ण संघाचे पाठराखीण 12 खेळू आहेत. ते मला वारंवार सांगतात की या गोलंदाजानं वाजवलीला चांगली कामगिरी केली, त्या गोलंदाजानं बेरवलीला चांगलं काम केलं, चिखल्याला चांगली कामगिरी केली. पण आता काय करतोय तो गोलंदाज आणि ते खेळाडू त्याला फार महत्व आहे मित्र म्हणत. त्यांची आत्मीयता आपण ओळखतोय. नवीन गोलंदाज शेवटचं षटक भूषण पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड करून. हा चेंडू चांगला पडला. गोलंदाजाच्या डोक्यावर आणलाय. सरळ चेंडू तो लॉंग ऑफच्या तिसऱ्या मारण्याचा प्रयत्न होता पण गुणवत्ता चेंडू अडवलं गेलं. एक धाव घेतली. दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती भेटली आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीला कांचन पालकर मला सांगतायत की धावफलकावर 40. बाबूशाह कांचन पालकर मला आज डे नाईट स्कोररचं काम करतात. अतिशय चांगलं स्कोररचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सगळ्यात जास्त चेहरा बघण्यासारखा आहे तो अरुण कडवांचा. खरं अरुण कडव सकाळी इकडे खेडून पाडा आणि रात्री इकडे आणि मध्ये दुपारी कोल्हापूर ऑफिस धावफलकावर 40. गोलंदाज तयार.
हा चेंडू टप्पा पडतो छप्पन आतमध्ये आलाय. सरळ चेंडू विचारतो विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा चेंडूचा खेळ संपलाय. बऱ्याच अवधीनंतर बोर्ले संघाचे पाठराखे बोर्ले संघाचे पाठराखे थोडेसे खुश असतील तर बराच काळ अवधीनंतर हा चेंडू भोगाव गेलाय. धावपंचामध्ये कुठे बदल नाहीये. धावा आहेत त्या धावपंचावरती 40. सचिन पाटील माझ्याकडे बघतात हसतात कारण बऱ्याच वेळानंतर त्या ठिकाणी चेंडू भोगा टाकला गेलाय. गोलंदाज संघात हा चेंडू सुंदर फटका लगावला लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली फलंदाज बाद. लगेच सचिन पाटील यांच्या हॅट्रिकचं पात्रशी लागून त्यांनी पटकवलं नाहीये. नक्कीच या नंतर तुम्हाला 3 फटका घडून 500 रुपये लावतील. पण आतापर्यंत तरी त्या पाठोशीचा मानकरी कोण ठरलेलं नाही. धावफलकावरती धावा आहेत. तर 40-14 म्हणजे अंतिम षटक सुरू आहे. यानंतर मी विनंती करतोय नाणेफेकीचा गोल करण्यासाठी अर्थातच प्रशांत पाटील आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. प्रशांत पाटील आपल्याला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. धावफलकावरील धावा त्या 40 धावा. हे षटक चांगलं पडत आहे बोर्ले संघासाठी कारण भूषण पाटील जो गोलंदाज आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती मिळाली नाही पण त्याला कामगिरी चांगली केली आहे ती बोर्ले संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती पण स्वतः खेळ जमिनीवरती आढळतोय. स्वतः गोलंदाज भूषण पाटीलने हा खेळ सोडला आणि या चेंडूवरती 1 धाव मिळाली. त्या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 41 धावा. बाबूसाहब ये जो 12वें खिलाड़ी है इनके बोर्ले के तो बार-बार बता रहे थे कि इस गेंदबाज ने इस मैदान के ऊपर अच्छा काम किया लेकिन भूषण पाटिल के बारे में उन्होंने कुछ नहीं कहा लेकिन भूषण पाटिल ने इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी की है. भूषण पाटिल फार चांगली गोलंदाजी करतोय. कमेंट्री बॉक्स एंड करणं अतिशय स्ट्रॉंग ओव्हर मध्ये पिस्टल मारा करतोय बेकार मारा करतोय तो गोलंदाज भूषण पाटिल. भूषण पाटील आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे 3 धावा खर्च केल्या तोच भूषण तयार. आज चेंडू टप्पामध्ये छप्पर बाहेर निघतोय. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. चेंडू सरळ दिसावा विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं पहिल्या या षटका यशस्वी षटक म्हणावं लागेल पण पहिली 3 षटक थोडीशी महाग पडली पण या षटकामध्ये फार चांगला कमबॅक बघायला मिळतोय. या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व बघायला मिळतोय. या षटकामध्ये पूर्णपणे स्वतःला सावरलंय. एक असेल एक चेंडू शिल्लक असेल आपण बघतोय तर पहिल्या चेंडूची 2 धावा आल्या त्यानंतर चेंडू निर्धाव गेला त्यानंतर विकेट त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर निर्धाव. नाना पवार आणि शंकर म्हात्रे हे 2 आमदार एक सवाना होता. नाना पवारची फलंदाजी आणि शंकर म्हात्रे यांची गोलंदाजी. गोलंदाज भूषण पाटील. हा चेंडू भूषण पाटील या चेंडूला थोडस या ठिकाणी लेगसपत ठेवण्याचा प्रयत्न केला. नाना पवार या वेळेस मात्र वाईटचा इशारा करतात आणि वाईट चेंडूच्या मदतीनं 1+1 2 धावांच्या बरोबरीनं पाले खुर्द संघात धावसंख्या होतीये 2-43 धावा. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीचा पहिला फेरीचा अंतिम सामना आहे. प्रशांत पाटील यांना मी वारंवार विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रशांत पाटील आपण पुढे असेल तर आपण तातडीने यावं. गोलंदाज हा चेंडू सरळ जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने हा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 जिंकण्यासाठी गरज आहे ती येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. दुसऱ्या इनिंगची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडणार आहे त्या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील ते बाबूशहा. हेलो धन्यवाद अभिषेक पाटिल सर बिल्कुल से आयोजकों का भी शुक्रगुजार करना चाहूंगा. जीवन प्रेक्षी हमें मौका दिया लेकिन ये मौका तो हम ज्यादा लंबा समय नहीं करेंगे. इस मैच के बाद हम अलविदा लेंगे बिल्कुल से. लेकिन एक बात बताया पाले कुंटे में जब तक इस मैदान के अंदर मुकाबला में बना रहेगा हम इस मैदान के अंदर वाकिफ रहेंगे.
लेकिन यहाँ पर रमाकांत बापलेश्वर, जगदीश बापलेश्वर, दीपक गांधीश्वर, अक्षय पाटील और नितीश फराड, वरुण बापने, जोश मॅच का आनंद लेने आए हैं. बिल्कुल बघू या ठिकाणी आपण बघतोय की यानंतर 4 टीम्स, आतापर्यंतच्या 4 टीम्स आणि यातून जी टीम्स जिंकणार आहे त्या टीमचा कर्णधार अशा 5ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 5ही कर्णधार या ठिकाणी सामना संपल्यानंतर हा या ठिकाणी यायचा आहे. फक्त कर्णधार येतील, चिठ्ठी उडवली जाईल आणि ज्याला पाय मिळणार तो पुढे आला आणि अन्यथा 2 ते 4 संघ त्यांच्यामध्ये सामना होणार आहे. आपको बाद अभिषेक सर बिल्कुल से इसके बाद दूसरा सत्र का दूसरा राउंड का मुकाबला होगा. लेकिन यहाँ पर शुक्रगुजार करना चाहेंगे डीजे मास्टर के जबरदस्त दोनों कॉन्वेंट टेनिस क्रिकेट की पूरी यहाँ पर जो वेबसाइट में यहाँ पर जुड़े हुए हैं आनंद पारेकर और उनकी पूरी स्टाफ, संदीप वास्कर जो ओनर है उनका शुक्रगुजार करना चाहेंगे. और राइडर कमेंटेटर एसोसिएशन के बिल्कुल सलाहकार और अध्यक्ष साहब, पूरी खजीदार साहब, सबका शुक्रगुजार करना चाहेंगे जिन्होंने यहाँ पर अच्छी नियम बनाएंगे. बिल्कुल तो जो कंटिन्यू कमेंटेटर है, जिन्हें आमंत्रण कमेंटेटर है, बिल्कुल आखिरी समय तक वो कमेंटेटर करना चाहिए. और जो एसोसिएशन के जो भी मेंबर आएंगे उन्हें कम से कम मौका मिला. ये अच्छा सोच है अभिषेक सर. लेकिन जो आपकी बड़ी सपना था इस मैच में मौका दिया, बिल्कुल इस मैच के बाद हम अलविदा लेंगे. लेकिन तारीफ करना चाहूंगा यहाँ पर मैं पर्सन फ्रंट के जिनकी तरफ से बिल्कुल अच्छी टूर्नामेंट है और काफी टीम को यहाँ पर हिस्सा मिला. जिस पाले को टीम है अब बिल्कुल से आनंद पारेकर जो इस मैच में छाए हुए बिल्कुल से कॉन्वेंट टेनिस क्रिकेट के अलावा कंचन पालकर कहते हैं ना, हर फूल आपको मुबारक, हर बहार आपको मुबारक है. शायद इस दुनिया में हम रहें या ना रहें, लेकिन आनंद पारेकर को बहुत बहुत मुबारक है. तो बिल्कुल से यहाँ पर जाएंगे मैदान की तरफ. हमारे पालनपुर के 12 खिलाड़ी यहाँ पर है. अब बिल्कुल नितिन मौजूद है और पूरी मेहमान यहाँ पर मैदान की तरह तशरीफ रखे हुए. आए हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत है. और यहाँ पर 45 रनों का टारगेट है. अभी तक सारा बिल्कुल जो शुरुआत यहाँ पर हेमंत गिल ने पहली बॉल पर 20 रन और उसके बाद जो बोलने टीम का यहाँ पर वापसी बिल्कुल बोलने टीम जिस तरह की वापसी आखिरी 3 ओवर में किया, एक ही रन उनका तारीफ होना चाहिए. लेकिन दोनों सलामी बल्लेबाज मैदान के बड़ा जब उनके सर के पर 45 रनों का टारगेट है, यहाँ पर दोनों बल्लेबाज चाहेंगे कि शुरुआत में ऐसा शुरुआत मिले. ग्रीन सिग्नल शंकर मात्रेश्वर, नाना पवार दोनों अंपायरिंग का मैदान के ऊपर और फील्डिंग के पावर में और इस पावर के अंदर गेंदबाजी के लिए अंकुश भीर के बिना तलवार पुराना है लेकिन अभी तक धार उससे बड़ी अच्छी यहाँ पर हेमंत भूल से चूक हुआ था, लेकिन बाल बच गई यहाँ पर पाले घुट्टे में सुनील और आकाश बिल्कुल उसे गेंद को अच्छी तरह से कवर करते हुए. और यहाँ पर दोनों सलामी बल्लेबाज की बात करेंगे तो मैदान के अंदर देवेंद्र पाटिल और संदेश पाटिल. तो टीम का कप्तान चाहता होगा यहाँ पर जगह बनाया, बड़ी शॉट, तो बिल्कुल से यहाँ पर कहीं ना कहीं देवेंद्र का गाड़ी चलता हुआ पम 6 रनों के लिए. इसे कहा जाता है अभिषेक सर 19 से करते हैं इंतजार के शायद सप्ताह में मुलाकात हो जाए और बोलने टीम चाहते थे कि शुरुआत को चौके छक्के से हो जाए. बिल्कुल शुरुआत यहाँ पर पहली गेंद आउट, उसके बाद 6 रन हौसला बुलंद इन दोनों बल्लेबाज के. लेकिन कंचन पालकर बता रहे हैं छठा बल्लेबाज इस टूर्नामेंट में जो 6 से शुरुआत करता हुआ. क्या जबरदस्त स्कोर और टीम का टोटल 6 रन और फिर से उड़ाया इस बार जो तारा मंडाला.
बाबूशाह सचिन पाटिल के जैसे मैंने 29 से उतरने के लिए बोला वैसे उनके जेब से 500 रुपए यहाँ पर कम हो चुके हैं क्योंकि बल्लेबाज ने लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाए और सचिन पाटिल की तरफ से 500 रुपए परिणाम। और बिल्कुल पर देवेंद्र पाटिल जवाबी हमला, इसे कहा जाता है प्यार का जवाब प्यार से देंगे और ईंट का जवाब पत्थर से देते हुए। और कंचन पालकर यहाँ पर जितना तारीफ किया गया देवेंद्र का उतना ही कम। पहली गेंद डॉट और जैसे देखा छोटी गेंद ऑफ साइड के ऊपर खेला, दूसरा छक्का आता हुआ और हैट्रिक के कगार पर पहुंच चुके हैं। लेकिन पहले खुद टीम को भी हौसला नहीं हारनी चाहिए। नितिन कहते हैं ना, बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाता है, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों के भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराता है। एकाध गेंद वापसी दिला सकता है, एकाध चौका छक्का मुश्किल बना सकता है। और यही बताया कि बुरे वक्त में इंसान हमेशा लड़काता है, लेकिन एकाध गेंद आपको वापसी दिला सकता है। और वहां पर जवाबी हमारा फलंदाज देवेंद्र पाटिल। यहाँ पर देवेंद्र पाटिल का आउट होने के बाद उनके बंधु यानी भाई यानी महेंद्र पाटिल, लेकिन यहाँ पर अंकुश को यहाँ पर 2 छक्का लगाने के बाद जिस तरह की वापसी यकीनन काबिल तारीफ है, लेकिन टीम का अभी 12 रन बन चुका है। और अंकुश का कोशिश यहाँ पर गम की आंखों में हम गुजर जाएंगे और अपनी टीम को जीत दिलाने के लिए हम सागर में उतर समंदर में उतर जाएंगे। लेकिन इस बार सामने होंगे बल्लेबाज महेंद्र पाटिल, 1 डाउन के बल्लेबाज और 23 बल्लेबाजी और बनाकर खेलने का कोशिश महंगी रन लाती है सुन जाने के बाद और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद। महेंद्र पाटिल को अगर मुकाबला जीतना है तो यहाँ पर बोलने टीम को अभिषेक सर कहते हैं जो भी खेलना उसे बताकर देखो, चाहत को अपने सीने पर लगा कर देखो। नक्कीच बाबूशाह आपलं म्हणणं राष्ट्रीय 2 षटकार मारता जशी विकेट पडली दोनच हेविट होतो या सामन्यात। नजाकत भरी गेंदबाजी हिम सिंह देखने को मिली, केले से गेंद अंदर की तरफ मुड़ता हुआ आया और यहाँ पर देखो कितने बेहतर स्पेल मुकाबला कहना कहीं कसमा का सदा 12 रन आता हुआ और पहली ओव्हर की समाप्ति के बाद नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर संदीप वासकर, मुरबीचे आपले मनीष पाटील, मुरबीचे मुकेश ठाकूर आणि पंकज पाटील यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं। पनवेल टेनिसचे फाउंडर संदीप वासकर, त्यांचे सहकारी मनीष पाटील, मुकेश ठाकूर आणि पंकज पाटील यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपल्याला त्या ठिकाणी सूचना मिळते की त्यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करावं। आणि आपण सगळ्यांनी मुकेश ठाकूर, मनीष पाटील आणि पंकज पाटिल अभिषेक सर जयेश सर बड़ी खुश है। हमारे कमेंटेटर से लगातार बता रहे हैं कि आप पंप करिए क्योंकि ठंडी काफी लग रही है। बिल्कुल एक अच्छी कमेंटेटर भी है, उसके बाद से हमारा हौसला बढ़ा रहे हैं। बिल्कुल आपका भी तारीफ करना चाहूंगा। लेकिन मुकाबला बात करेंगे तो यहाँ पर अच्छा कहना जीत कर 33 रनों का जरूरत है। यह मुकाबला कहना कहीं कांटों का हो चुका है और दर्शकों की धड़कन यहाँ साथी से बुलेट ट्रेन के जैसे यही तो गुरु ग्रामीण मैच की खासियत है जो कोयला को कुल्लूर बना देती है। अच्छा गेंद जीत के लिए अभी 33 रनों का जरूरत है। तो क्या मैदान के बड़े बल्लेबाज महेंद्र पाटिल जो 2 डॉट गेंद खेल चुके हैं, लेकिन सामने है संदेश पाटिल। संदेश पाटिल उतार दो वो चूड़ियां जो रातों में खमकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। अगर यहाँ विराट कोहली के जैसे बल्लेबाजी करेंगे तो कोहली टीम मुकाबला जीत सकता है, लेकिन पाले खुद टीम को हमें हौसला नहीं हारने देंगे। क्रिकेट है, चौके छक्के लगते हैं, लेकिन इस तरह की खराब फील्डिंग होगी तो फिर मुश्किल बनेगा। शायद 45 रनों का टारगेट है, सुनने में काफी आसान लगता है लेकिन बनाने के लिए काफी मुश्किल लगता है। लेकिन मैदान के ऊपर
दो डॉट गेंद खेलने के बाद महेंद्र पाटिल धोनी को होने करता था हिंदुस्तान टीम का महेंद्र सिंह धोनी, लेकिन देखेंगे इस बार बल्लेबाज स्ट्राइक पर फिर से संदेश पाटिल 2 रनों की इजाफा से 3 का टोटल जा पहुंचा यहाँ पर 14 रन। गेंदबाज फिर से बात तैयार और संदेश यहाँ पर उठाकर खेलने का कोशिश, सम पॉइंट तैनात है जब तक टीम वापस आता। बल्लेबाज यहाँ पर आसान के साथ 1 रन मुकम्मल करते हुए, लेकिन इन दोनों बल्लेबाज को ध्यान रखना होगा कहीं ना कहीं। अभिषेक सर कहते हैं ना, मोबाइल से क्या बात चलेगा जब तक मुलाकात ना हो, तो उसी तरह के सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो। लेकिन यहाँ पर नरेश बड़ी अच्छी गेंदबाजी करते हुए वकल में गेंद हवा में है, उसके नीचे फील्डर भूषण लगती हुई यहाँ पर दूसरी करारी झटका। अब बिल्कुल अभिषेक सर चारों कप्तान के आना होगा, इसके बाद चिट्ठी का उड़ान होगा। लेकिन जो मैदान के अंदर मौजूदा टीम है बिल्कुल यहाँ आयोजकों की तरफ से उड़ा सकते हैं जो ये टीम मुकाबला खेले, लेकिन टीम का टोटल 15 रन 20 खबर में फंस गया है नैया। लेकिन मैदान के अंदर अभी भी लगा था बल्लेबाज संदेश पाटिल यानी 7 बाबू 4 टीमच्या संघटनेला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत आणि विजेता टीम कुठली असो त्यांची चिठ्ठी आयोजक उचलतील, त्यामुळे 4 टीमच्या संघटनेला लगेच या, टाइमपास व्हायला नको। बिल्कुल नरेश मुंशीबा तैयार गेंदबाज और संदेश यहाँ पर खेलना कोशिश करते यहाँ पर, लेकिन ओवर शॉट को बताया नहीं, बल्लेबाज विकेट के बीच में जबरदस्त यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए शायद यहाँ पर गेंदबाजों के दस्तानों पर गेंद देते थे, यहाँ पर 1 रन बच सकता था। इस 2 रन की वजह से टीम का टोटल 17 रन। तो बिल्कुल चारों टीमों के कप्तान से गुजारिश, जिस स्टार्ट टीम इस मैदान के अंदर मुकाबला जीत चुका है तो उन कप्तानों को जितना जल्द से जल्द आकर हमारे आयोजकों से संपर्क करें, क्योंकि यहाँ से चिट्ठी की उड़ान होगी और जो मौजूदा टीम मैदान के ऊपर खेल रहा है उनकी तरफ से यहाँ पर आयोजकों की तरफ से चिट्ठी उड़ाया जाएगा। तो बिल्कुल जल्दबाजी करें यहाँ पर चारों कप्तान, लेकिन मैदान की तरफ जाना चाहिए। मैदान के हालात काफी नाजुक, उड़ाकर खेलने का कोशिश और मैदान के अंदर कहर बरसाते हुए नरेश गेंदबाज और लगती हुई यहाँ पर बड़ी झटका संदेश पाटिल के रूप में। डीजे मास्टर आपने जबरदस्त धुन सुनाया, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं पालनपुर का डॉन। नरेश गेंदबाजी से दिखा रहे हैं कहीं ना कहीं डॉन, लेकिन अभी भी बोलने टीम इंतजार करता होगा क्या मेरे करण अर्जुन आएंगे, क्या चौके छक्के लगाएंगे और 45 रनों की टारगेट को छोटा बनाएंगे। लेकिन अमरीश पुरी ने बोला था इस बार ऐसा मौत मारूंगा भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। शायद नरेश ये सिस्टम बंद करने का कोशिश कर रहे हैं और देखिए ये सिस्टम बंद करने का था, लेकिन मौका बना था, इस मौके को गंवाया। लेकिन अभी भी बल्लेबाज सुरक्षित, टीम का टोटल दूसरा ओवर का समाप्त होने के बाद 17 रन बन चुका, तो समीकरण बदलता हुआ अभी भी 12 गेंद जीत के लिए 28 रनों की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे तो अपना 14 को रन बनाना होगा और सकते अभिषेक सर के बराबर। अभिषेक सर बिल्कुल यहाँ पर पाले करते मुकाबला को कहना कहीं बनाते वहां पर जो नरेश की गेंदबाजी थी 5 रन 2 सफलता बची हुई यहाँ से 12 गेंद जीत के लिए 28 रनों का जरूरत है। क्या आपको लगता है दोनों टीम के करण अर्जुन आएंगे? बाबूशाह नक्कीच या सामन्यामध्ये जे 12 खेळाडू बसले ते सांगतात की पूर्ण संघ सुद्धा कमी नाहीये, त्यांचे करण अर्जुन येतील तुमच्या बाकी सांगायला तर, पण टेलेंट जे असतील नंतरचे भरत साधा आणि
4व्या आणि 5व्या क्रमांकाचे ते कुणाल भोपी आणि विजय पाटील हा सामना जिंकून घेण्याची क्षमता ठेवतात. काय घडवणे हे सांगणं कठीण आहे. आपण चारही टीमचं आमंत्रण करूया. ज्या 4 टीम जिंकल्यात पहिल्या राऊंडचा सामना त्या सगळ्या टीमचे अधिकारी यायचे संघ आहे. लवकर या आपण. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. एक चांगला सामना. गोलंदाजी चांगली होती पाले खुर्द संघाची. जेवढी चांगली फलंदाजी बघितली तेवढी चांगली गोलंदाजी. पण इथे मात्र मोठा फटका. सरळ जातो गाडी श्रमबॉल लावून फलंदाज बाद. अकरा चेंडू 28 धावांची गरज आहे. बोर्ले संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. बोर्ले संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये दाबून ठेवलं. पाले खुर्द संघानं फलंदाजी करताना सुद्धा आक्रमण केलं. अतिशय चांगली खेळी केली. 44 धावा केल्या. आपण बघतोय बाबूसा आपण घराला की करण अर्जुन कम आहे. आता करण पाटील आलाय पण तो करण पाटील कशी कामगिरी करतोय हे पाणी फार गरजेचं आहे. करण पाटील 6व्या क्रमांकावरती येतोय बोर्ले संघाकडून. येणाऱ्या 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. सुंदर गोलंदाजी तुफानी गोलंदाजी बघायला मिळते. वेगवान मारा बघायला मिळते. टिचून गोलंदाजी होती आहे ते पाले खुर्द संघाची. शेवटच्या 11 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज हेमंत भोपी. हा चेंडू आडव्या पट्ट्याने घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. या चेंडूवरती फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव त्या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न केला गेला पण वेगवान स्वरूपात एक धाव भेटली आणि एका धावेच्या बरोबरीनं 45 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती ती आतापर्यंत 18. अजूनही 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. ज्या 4 टीम जिंकल्यात त्यांचे संघनायक आले का? पाली संघाचा कर्णधार आपण लगेचच या आणि तिथे 12 वर्ष दोन्ही टीमचे जो कोण जिंकेल त्यांची चिठ्ठी या ठिकाणी उडवे आयोजित होते. या लगेच टाइमपास सोबत आपल्या नंतर पूर्वच द्या आयोजक चिठ्ठी घेतील. पुढली गेम आपल्या जिंकू द्यायची. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची करा घेऊन जातोय. पूर्णपणे सामना या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करतो पाले खुर्द संघ. पूर्णपणे या सामन्यामध्ये विजयाचे खबर होतोय. येणारे चेंडू शिल्लक असतील तर 9 आणि गरज आहे 27 धावांची. विशाल घरत शिवाजीनगरचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. विशाल पाटील नवीन फलंदाज. 9 चेंडू 27 धावांची गरज. सामना बऱ्याच अंशी पाले खुर्द संघाच्या दिशेनं झुकलाय. 4च सत्तर पाहिजेत आणि आयोजकांच्या वतीनं म्हणजे विजेत्या टीमच्या वतीनं आयोजक चेंडू उचलतील. कारण धडा आहे तो तुम्ही उडवा. गोलंदाज चेंडू बॅटची भरा घेऊन जातोय गलीमध्ये. कुठं काही फरक पडणार नाहीये. जो काही निर्णय ते आपले चंद्रकांत भोईर सांगतात. सुरेश चिट्ट उचला. बरोबर झंझट नको. 3 जो घरात त्यांच्याकडनं रुकेश साठवले त्यांच्याकडनं 100 रुपये आलेले. धन्यवाद. मोडीत आलेली आहे. आज चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. सुप्रत चेंडू पर्यंत येतोय. स्टेजवरच्या थोडं प्रेक्षक थोडंसं खाली व्हा. 4 टप्पे इथे उपस्थित आहेत. सामना बरोबर एकतर्फी झाला त्यामुळे आपण बघतोय पण काय घडेल शेवटच्या 6 चेंडूमध्ये ते बघणं थोडंच महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. बाय कोणाला
थांबा लगेच धावू नका. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. दाखवली टीमला बाय मिळालेली आहे. पाली टीमचा. ओके. आणि मॅच कसं होणार ठीक आहे ना. ओके. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एकच होते पण एकाच मोठे फटके खरतर या सामन्यामध्ये जिंकून देतील. तो बोर्ले संघाला शेवटच्या 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज नक्की जय भरत दोस्तोनी मार्गदर्शक आलेला आहे. आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. भूषण गोलंदाज भूषण भगत आपण बघतोय पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करतोय. गोलंदाजी पिच्छून करतोय. दुसरा चेंडूचा खेळ संपलाय. या सामन्यामध्ये पूर्णपणे आता बोर्लेसंघ बॅकफुटला आलाय. तर बोर्लेसंघाने राजवली आणि शिकवण्याच्या मनाची चांगली कामगिरी केली. त्याच बोर्लेसंघाला नाईट टुर्नामध्ये कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतोय. आस्ते आणि कसरखंड संघाचे कर्णधार आपण लगेच या. आस्ते संघाचा कर्णधार आणि कसरखंड संघाचा कर्णधार शेवटचे 2 मिनिटात या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. आस्ते आणि कसरखंड नाणेफेकीचा खेळ करण्यासाठी यानंतरचा सामना होणार तो आस्ते आणि कसरखंड 3 षटकांचा सामना होईल असं आयोजकांची आम्हाला सूचना मिळते. पण सामने जेवढे त्यामुळे सगळे करणं गरजेचं आहे. हा चेंडू गलीबाई ढकलला आपण बघतोय. 1 धाव मिळते पण एक सामना तसं काही पुढे झालेलं नाही. जयेश भरत आपण पुढे असाल तर या इथे लगेच. जयेश भरत धावा होता त्या 22-4 चेंडू. मी टिकेबाई साहेब तुम्हाला विनंती करतो की टॉस आपल्या सुरुवात व्हावा. ठीक आहे. बाळी साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभाचे नाणेफेकीचा गोल करावा. हा चेंडू पूर्णपणे सामना इतर होतोय. लॉंग ऑनच्या दिशेला मारला फटका. कसं बघायला गेलं तर बोर्ले संघाचे पाठराखे पूर्णपणे शांत आहेत. बोर्ले संघाचे पाठराखे पूर्णपणे स्तब्ध आहेत. पण सामना कसं बघायला गेलं तर बहुतांश झुकलाय तो फलंदाजी करणारा पाले संघाकडे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मध्ये तो 3 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी अर्थातच 21 धावांची. टॉस कसरखंड टीमने जिंकलाय. कोणी जिंकलं? हास्य. येस. कन्फ्युजन जास्त व्हायला लागेल आता. पहिल्या राऊंड मारायला तर असं कन्फ्युजन होतच. दांपरकामध्ये 12 धावा होतात. त्या 25-20 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेमध्ये गोलंदाज बघतोय पण हवा कसा बाहेर असल्यामुळे जोड प्रकारचा प्रयत्न करत नाहीये. सामना आता बऱ्याच अंशी झुकलाय. बरेच प्रेक्षकही म्हणतात की बोर्ले संघाला जवळ शकतात. त्यामुळे हा सामना स्पर्धेत त्याला बाहेर सुद्धा लागते की काय असं वाटलं होतं की सहज जिंकेल. 2 षटकार मारले आणि प्रेक्षकही खुश झाले होते बोर्ले संघाचे. काय होणार नाही पण नंतर मात्र तो फलंदाज बाद झाला आणि सामना एकतर्फी होतोय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली सोपा झेल पकडला गेला आहे आणि या सामन्यामध्ये जवळजवळ विजयाचा सभी पाले खुर्द संघ. धन्यवाद डीजे मास्टर और जोश गलत बिल्कुल आपका भी शुक्रिया. पूरी कमेटी का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा और हमारे पूरे रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के जितने भी कमेंटेटर यहाँ पर मौजूद हैं हर कमेंटेटर का शुक्रिया अदा. और पूरी दर्शक क्राउड आपने जो प्यार दिया यहाँ पर समय दिया हमें कमेंट्री का उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद. और यहाँ से हम अलविदा लेते हुए जय हिंद जय महाराष्ट्र. ओके ठीक आहे. बाबू शहा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. या ठिकाणी मुकेश ठाकूर आमचे उपस्थित आहेत. पूर्वीचे मनीष पाटील आहेत. पंकज पाटील आहेत. सर्व सामना आहे त्यांचा. त्यावेळेस त्यांचा खेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत. तरी सुद्धा आम्ही तुमचं सर्व ठिकाणी स्वागत करतोय आणि बाबू शहा यांच्या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर मी टीके माळी आणि संतोष चौधरी यांना विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच
हेमंत भोईर यांना मी आमंत्रित करतोय की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आमचे सन्माननीय वसंत कानाडे साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभाचे पारितोषिक प्रदान करावं. धन्यवाद. बाबूशहा राजेश पाटील यांच्या शुभाच्या ठिकाणी त्यांना त्यांचा सत्कार करायचा. बाबूशहा यांचा बाबूशहा घ्या ते सत्कार घ्या नंतर पुढे घ्या. बाबूशहा त्या ठिकाणी आले आणि चांगलं म्हणजे एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकांची बरेच जिंकली बाबूशहांनी. पम 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 त्यानंतर टिकून भाई आणि संतोष चौधरी. अर्थसंघाला नाणेफेक जिंकले. निर्णय काय अर्थसंघ बॅटिंग निवडून घरी त्याला विनंती की आपण समालोचन कक्षात घ्यायचं. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील सामनावीर वसंत कानाडे साहेब त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतात. तालुखुर्द संघाचा हेमंत भोईर पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक.